नमस्कार मंडळी, गणपतीचा दुसरा दिवस म्हणजेच ऋषी पंचमी आणि माझ्या हातात दिसतोय तो आळू आणि तुम्ही ओळखलंच असेल आज आळूची भाजी बनवण्यात येणार आहे. हो, ऋषी पंचमी म्हटलं की आळूची भाजी बनलीच पाहिजे आणि आमच्या कोकणात की नाही आळू सहज उपलब्ध होतो. तर ह्या अशा अनेक प्रकारच्या भाज्या मिक्स करण्यासाठी आणलेल्या आणि प्रॉपर आळू कापून आत्याने आम्हाला दिलं आणि मग त्यानंतर आळूची भाजी बनवायला घेतली. सर्वप्रथम आळू बारीक चिरून घेतला. जेवढा बारीक आळू चिराल तेवढी आळूची भाजी टेस्टी आणि मस्त होईल आणि लगेच बनेल. त्यानंतर त्या सगळ्या भाज्यासुद्धा बारीक कट करून घ्यायच्या. मंडई आणि आळू साफ करताना थोडेसे डाग लागतात, बट कुछ डाग अच्छे होते असं म्हणत पुढे जायचं आणि सगळ्या भाज्या कुकरला लावायच्या, मस्तपैकी 5-6 शिट्या काढायच्या आणि त्यानंतर आपला आळू ऑलमोस्ट रेडी आहे. आता ह्याच्यात काय करायचं, ह्याला पहिलं घुसायचं रवीने, जसं मी आता घुसवतो आहे बघा. मस्त गाणं लावा आणि घुसा, ये असं झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ आणि चिंचाने वेगळाच फ्लेवर येतो, नक्की ॲड करा आणि लोणी ॲड करा किंवा तूप ॲड करा. त्यानंतर थोडंसं शिजवा आणि रेडी आहे आपला ऋषी पंचमीचा आळू. तर नक्की तुम्ही पण बनवा. काय मग बाप्पा, आवडला ना?